भारत देशाला संविधान देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद. आज आपण या ठिकाणी तळोली घनसोली येथे ओमसाई गणेश सोसायटीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती या ठिकाणी साजरी करत आहेत. सालाबाद प्रमाणे याही वर्षी आज आम्ही ओमसाई सोसायटीमध्ये हजेरी लावलेली आहे. कारण दरवर्षी आम्ही कमीत कमी मला असं वाटतंय, मला 2009च्या नंतर आम्ही या इथं पाऊल टाकला होता. 2010 पासून सतत आम्ही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करताना आम्ही या ठिकाणी उपस्थित असतो. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करण्याचा आमचा एकच हेतू आहे की समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व जाती धर्मामध्ये पोहोचायला पाहिजे. नाहीतर काय, फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले की फक्त दलित समाजाचे. त्या काँग्रेसवाल्यांनी काय केलं, फक्त बाबासाहेब आंबेडकर फक्त दलितांचे, लोकांच्या हातात दिले नाही. ऍक्च्युली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुस्लिम समाजाचे आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मणाचे आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदूचे आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्ण आपल्या देशाचे नव्हे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पूर्ण जगाचे आहेत. कारण डॉक्टर बाबासाहेबांनी जगामध्ये जेवढे देश आहेत त्या सर्व देशापेक्षा श्रेष्ठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे. आणि ते संविधान आहे म्हणून आज आम्ही आहोत. किती बी मनुवाद्याची सरकार येऊ द्या, किती बी जातीवाद्याची सरकार येऊ द्या, पण आज आम्ही बाबासाहेबांना दिलेल्या लोकशाहीमुळं आपण रस्त्यावर उतरू शकतो, आपला हक्क मागू शकतो. आम्हाला माहिती आहे, आमच्या शिंदे साहेबांना माहिती आहे, 2009 मध्ये जर सरसेनानी आनंदराज आंबेडकर इकडे आले नसते, जर आमची रिपब्लिकन सेना नसती, तर या ठिकाणी तुम्हाला एकही चाळी दिसली नसती. कारण इथल्याच भूमिपुत्रांनी तळ्या बांधल्या, आमच्यासारख्या गोरगरिबाला 1,00,000-1.5 लाखाला विकल्या. पण हीच लोक येऊन महानगरपालिकेला तक्रार देऊन विकून झाल्यावर तोडायचा प्रयत्न करतात. परंतु या ठिकाणी आमची रिपब्लिकन सेना घरात संघर्ष समिती या ठिकाणी आली लढाईला. आज तुमचं कुठंतरी या ठिकाणी SRA मध्ये नाव गेलं. SRA ला NOC द्यायला शिडको नाकारत होती, पण त्याला सुद्धा आता झुकावं लागलंय. कारण नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांना बोललंय की आता ठाणे मुंबई महानगरपालिका जेवढे आहेत महापालिका त्यांना सर्वांचं आपल्याला 2011 पर्यंतचे ज्याच्याकडे पुरावे आहेत 1/1/2011चे त्यांचं आम्ही सर्वांचं पुनर्वसन करतो. आज आमच्याकडे या तळोली घनसोलीच्या तळेवाल्याकडं 2001 पासून ते 2009 पर्यंत सर्वांकडे लाईट मीटर आहे, सर्वांकडे घरपट्ट्या आहेत. तर आम्ही SRA स्कीम मध्ये मोडले जातो. तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती याच्यासाठीच करायची, कारण आपल्यामध्ये लोकशाही मजबूत यायला पाहिजे, संविधानिकात्मक आपल्याला काम करायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेबांनी जे आपल्याला मूलमंत्र दिलंय त्याच्यासाठी आपल्याला संघटित होऊन त्या सरकारला धडा शिकवायला पाहिजे. जोपर्यंत आपण धडा शिकवत नाही, हे का बघितलं परवा साठे नगरमध्ये कमीत कमी 1500 घरं तोडून, कारण सत्ता त्यांची आहे. आम्ही बोलू शकत नाही तोडू नका. जे शासनानं GR काढलेलं आहे, महाराष्ट्र शासनाने GR काढलाय, त्याचा अपमान करू नका. तुम्ही 2011चे आहेत का नाही मला त्याचा सर्वे करा. जर 11चे नसतील तर त्यांची जमीनदोस्त करा, आम्ही अडवू येणार नाही. परंतु जो 2010 पर्यंत डिसेंबरचा आहे त्याला तुम्हाला घर द्यावं लागेल, त्यांचं प्रोत्साहन करावं लागेल. त्या हेतूला घेऊन आज आम्ही या ठिकाणी ग्राहक संघ समितीच्या वतीने लढणार आहोत. आणि असंच आम्ही 20 एप्रिलला सोमवारचा दिवस आहे, विश्वनाथ नाट्यगृहामध्ये आम्ही कार्यक्रम ठेवलेले आहे. या संदर्भात एक तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांची संयुक्त जयंती आम्ही त्या ठिकाणी साजरी करणार आहोत. दुपारी 3:30 वाजल्यापासून ते रात्री 7 वाजेपर्यंत हा कार्यक्रम आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही शाहिरी जलसा सुद्धा ठेवलेला आहे करमणुकीसाठी. तर आपणा सर्वांना मी विनंती करतो, शाहिरी जलसा बाबासाहेब आटकळे शाहीर यांच्या वतीनं होणार आहे. तर आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाला यावा. त्या ठिकाणी आपल्या तळ्याबद्दल, झोपडपट्टीबद्दल हे विषय घेतले जातील आणि आपल्याला कसं पुढे लढाई करायची, रूपरेषा करायची ती घरात संघर्ष समिती तुम्हाला त्या ठिकाणी सांगेल. आजच्या दिनी मी सर्व समाजाला, पूर्ण जगाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती निमित्त सर्व भारतीय नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो. इथंच थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र.